हॅलो, वेलकम. कसे आहात सगळे? स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे ऑल अबाउट नर्सिंग विथ दीक्षा. तर मग आजचा आपला टॉपिक आहे वॅकन्सीबद्दल. तर मी तुम्हाला सांगू इच्छिते की टाटा मेमोरियल सेंटरमध्ये आपल्या नर्सिंगच्या वॅकन्सीज निघालेल्या आहे आणि तेही परमनंट पदभरती आहे. आणि त्याहून ही पदभरती परमनंट असल्यामुळे इथला पगार जो पे स्केल आहे तो खूप छान आहे. 8-9च्या पे स्केलने आता इथे आपल्याला पगार दिला जाणार आहे. आणि आता चला मग इथे सुरू करूया आपण नर्सिंगच्या वॅकन्सीमध्येच. ओके. आणि एक छोटी रिक्वेस्ट आहे, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला नवनवीन जाहिरातीचे किंवा आपल्या नर्सिंगच्या वॅकन्सीचे अपडेट तुम्हाला इथे मिळत राहतील. तर चला मग सुरू करूया. तर सर्वात पहिले सांगते मी की टाटा मेमोरियल जे सेंटर आहे, याचे जे मेमोरियल सेंटर तिथे एक हॉस्पिटल, टाटा मेमोरियल हॉस्पिटल्स जे मेन ब्रांच आहे ती मुंबईमध्ये आहे आणि हे कॅन्सरचं हॉस्पिटल आहे. याच्या वेगवेगळ्या ब्रांचेस आहेत. तर आता ही वॅकन्सी आहे ती निघालेली आहे होमी बाबा सेंटर. बघा, होमी बाबा कॅन्सर हॉस्पिटलमधून आहे आणि हे आहे वाराणसीची ही वॅकन्सी आहे आणि इथे आपल्या नर्सिंगच्या वॅकन्सीज निघालेल्या आहे. तर इथे खूप साऱ्या पोस्टच्या वेगवेगळ्या वॅकन्सीज आहेत. त्यामध्ये न्यूक्लिअर मेडिसिन, बोन मॅरो ट्रान्सप्लांट, गॅस्ट्रोएंटरोलॉजी, अशा खूप साऱ्या अशा वेगवेगळ्या वॅकन्सीज आहेत. तर त्यामध्ये आपण आपले नर्सचीच वॅकन्सीज बघूया आणि त्याबद्दल माहिती घेऊया. नर्सिंगच्या नर्सिंगची जी वॅकन्सी आहे त्यामध्ये नर्सची त्यामध्ये ओपनच्या 18 जागा, आणि बघा ओपनच्या 18 जागा घेतलेल्या आहे. OBCच्या 8, SCच्या 5 आणि STच्या 3. मी म्हटल्याप्रमाणे लेवल त्यांची पे स्केलची लेवल ही 9च्या हिशोबाने देत आहे. आणि म्हणजे त्यांचा बेसिक हा 53,100 आणि प्लस अलाउन्सेस अवेलेबल राहणार त्यामध्ये. आणि त्याची एज लिमिट आहे 37 इयर्स. त्याचे क्वालिफिकेशन मागितलेले आहे त्यांनी BSc नर्सिंग, BSc नर्सिंग, पोस्ट BSc नर्सिंग, जनरल नर्सिंग, मिडवायफरी प्लस डिप्लोमा इन ऑन्कोलॉजी नर्सिंग. आणि क्वालिफिकेशन हे नर्सिंग इंडियन नर्सिंग काउन्सिल असायला पाहिजे आणि स्टेट नर्सिंग काउन्सिलिंगचं असायला पाहिजे. एक्सपिरियन्स मागितला आहे त्यांनी 12 इयर्स एक्सपिरियन्स इन 100 बेडेड हॉस्पिटल. आणि हाच एक्सपिरियन्स पोस्ट BScसाठी सुद्धा मागितलेला. आणि प्लस त्यांचं म्हणणं की हेपॅटायटिस बीचं वॅक्सिनेशन हे कंप्लीट पाहिजे आहे. नेक्स्ट अजून आहे नर्स बी म्हणून केल्या आणि त्यामध्ये त्यांनी जागा आहे. एक ओपनमधली आहे एक जागा, बघू शकता ओपनमध्ये एक जागा, OBCची एक आणि STची एक. त्यामध्ये पण लेवल ही 8च्या हिशोबाने आणि पे स्केल आहे त्याची बेसिक सुरू होणार आहे 47,600च्या हिशोबाने. आणि यामध्ये त्याचं एज लिमिट दिली आहे त्यांनी 32 इयर्स. यामध्ये एज्युकेशन क्वालिफिकेशन मागितलं आहे त्यांनी BSc नर्सिंग, पोस्ट BSc नर्सिंग, जनरल मिडवाईफ नर्सिंग म्हणजे JNM प्लस डिप्लोमा इन ऑन्कोलॉजी नर्सिंग. ऑन्कोलॉजी नर्सिंगमध्ये पण त्याचा डिप्लोमा झालेला असेल तर त्यांना चालेल. ओके. आणि त्यांचं जर रजिस्ट्रेशन आहे ते इंडियन नर्सिंग काउन्सिल आणि स्टेट नर्सिंग काउन्सिलचं रजिस्ट्रेशन त्यांच्याकडे असायला पाहिजे. त्यांनी एक्सपिरियन्स सर्टिफिकेट मागितलं आहे. यामध्ये 6 वर्षाचा एक्सपिरियन्स सर्टिफिकेट मागितलेला आहे विथ 100 बेडेड हॉस्पिटल. 100 बेडेड हॉस्पिटलचा क्लिनिकल एक्सपिरियन्स मागितला आहे त्यांनी. आणि पोस्ट BScसाठी सुद्धा 6 इयर्सचा एक्सपिरियन्स आणि हेपॅटायटिस बीचं वॅक्सिनेशन कंप्लीट पाहिजे. त्यानंतर नर्स ए, मी यामध्ये जागा काढल्या आहेत वॅकन्सीज आहे. ओपनच्या आहेत 10, OBCच्या 6 आणि SCची 1. त्यामध्ये लेवल आहे 7च्या हिशोबाने, म्हणजे याचं बेसिक असणार आहे 44,900 आणि याची एज लिमिट आहे 27. एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे BSc नर्सिंग, पोस्ट BSc नर्सिंग,
JNM इन ऑन्कॉलॉजी नर्सिंग आणि याचं रजिस्ट्रेशनसुद्धा इंडियन नर्सिंग काउन्सिल आणि स्टेट नर्सिंग काउन्सिलचं रजिस्ट्रेशन मागितलेलं आहे. प्लस यांनी असं म्हटलं आहे की जे टाटा मेमोरियल सेंटरमध्ये जर कोणी नर्सिंग ऑन्कॉलॉजीचा डिप्लोमा घेतला असेल तर त्यांना 5 वर्षाचे एज रिलॅक्सेशन देण्यात येणार, म्हणजे जितकी तुमची एज आहे त्याच्यापेक्षा 5 वर्षाची अजून मुदत त्यांना देण्यात येणार. आणि त्यांनी एक्सपिरियन्स मागितला आहे 1 इयर्स एक्सपिरियन्स मागितला आहे 150 बेडेड हॉस्पिटलचा. आणि पोस्ट BSc सुद्धा एक्सपिरियन्स आहे आणि हेपॅटायटिस B वॅक्सिनेशन त्यांना कंप्लीट असलं पाहिजे. ह्या होत्या आपल्या नर्सिंगच्या वॅकन्सीज. तुम्ही बघू शकता इथे 10 जागा ओपनच्या, 6 जागा OBCच्या, 1 जागा SCची. इथे नर्स बीमध्ये 1 जागा ओपनची, 1 जागा OBCची, 1 जागा STची. आणि नर्सिंगमध्ये 18 जागा ओपनच्या, 8 जागा OBC, 5 जागा SC आणि 3 जागा ST. हे झाले. आणि एज्युकेशन क्वालिफिकेशन तेच BSc नर्सिंग हवं आहे, पोस्ट BSc नर्सिंग आणि JNM. आणि सपोज कोणी ऑन्कॉलॉजीमध्ये जर नर्सिंग केलेलं असेल ते सुद्धा मान्यता आहे, कारण हे कॅन्सरचं हॉस्पिटल आहे. तसेच यामध्ये जर त्यांनी हे म्हटलं आहे की याची जी एक्झाम आहे ती एक्झाम त्यांनी याची लास्ट डेट पहिले बघूया. याची लास्ट डेट आहे 14/4/2026 5:30 वाजेपर्यंत फॉर्म भेट होते. फॉर्म हा आपल्याला ऑनलाईन अप्लिकेशन करायचं आहे. ओके, ऑनलाईन अप्लिकेशन करायचं आहे. आणि त्यांनी म्हटलं की जेव्हा कॅन्डिडेटला इंटरव्ह्यूला बोलवलं जाईल तेव्हा त्यांनी म्हटलं की सगळे आपले ओरिजिनल डॉक्युमेंट्स घेऊन जायचे, सोबत सगळ्या ओरिजिनल डॉक्युमेंटचं एक कॉपी घेऊन जायची, म्हणजे एक झेरॉक्स कॉपी असतं ती सगळे एक त्याचा बंच घेऊन जायचा आहे. तिथे लागणारे डॉक्युमेंट्स तर आहे. त्यांनी डेट ऑफ बर्थ मागितली आहे. एज्युकेशन क्वालिफिकेशनमध्ये मार्कशीट, पासिंग सर्टिफिकेट आणि रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट वगैरे घेऊन जायचं. एक्सपिरियन्स सर्टिफिकेट घेऊन जायचं. पास्ट एम्प्लॉई असेल तर एक्सपिरियन्स सर्टिफिकेट लागेल. करंट एम्प्लॉई असेल तर अपॉइंटमेंट लेटर किंवा NOC, आयडेंटिटी कार्ड किंवा लास्ट पे स्लिप वगैरे लागेल. कास्टमधून फॉर्म भरला असेल तुम्ही तर कास्ट सर्टिफिकेट इज मस्ट बी व्हॅलिड. आणि इकॉनॉमिकल विकर सेक्शनचं सर्टिफिकेट आहे, म्हणजे इन्कम सर्टिफिकेटसुद्धा मागितलं आहे त्यांनी. पर्सनचं डिसॅबिलिटी असेल त्याचं डिसॅबिलिटीचं सर्टिफिकेट. कॅन्डिडेटचं PW असेल, PWBचा फॉर्म गेला असेल तर तिथलं एक सर्टिफिकेट. तसेच त्यांनी एज रिलॅक्सेशन्स दिले आहे. त्यांनी SC SC 5 वर्षाचं आहे, OBC 3 वर्षाचं आहे आणि PWसाठी 3 इयर्सचं एज ॲप्लिकेशन आहे. फी ठेवली आहे त्यांनी. SC ST कॅन्डिडेटसाठी फी नाही आहे, पण आणि बाकी फी आहे ₹300 त्यांनी ॲप्लिकेशन फी ठेवलेली आहे. आणि हा फॉर्म भरू शकता तुम्ही. त्याची लिंक दिलेली आहे त्यांनी. त्याची वेबसाईट त्यांनी दिलेली आहे की रिक्रुटमेंट ह्या वेबसाईटवरून तुम्ही फॉर्म हा भरू शकता. तर ही होती अशा प्रकारे या टाटा मेमोरियल हॉस्पिटल, कॅन्सर हॉस्पिटल जे वाराणसीमधल्या जागा आहेत त्याची पूर्ण रिक्रुटमेंट, त्याची पूर्ण माहिती, नर्सेसच्या किती जागा आहे, कशा आहे, किती वर्षाचा एक्सपिरियन्स मागितला आहे. आय होप तुम्हाला सगळे समजलं असेल. आणि अशा नवनवीन जाहिरातीसाठी किंवा अजून नर्सिंगच्या कुठल्या वॅकन्सीज आहेत ते माहीत करण्यासाठी आपल्या ऑल अबाउट नर्सिंग चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.